नमस्कार मंडळी. जसं की तुम्ही आता पाहिलं असेल थंबनेलवरून की येरवडा कारागृहामध्ये दर 8 दिवसाला राऊंड येतो जेलर साहेबांचा. त्या राऊंडमध्ये कोणाच्या काही अडचणी असतील, कोणाच्या काही समस्या असतील, कोणाला काही त्रास देत असेल, तिथं त्या हंडीमध्ये तिथे एक हंडी असते 7 जणांची 8 जणांची. सिनियर कोण कैदी असतील तिथं, हा कैद्यामध्ये ते सिनियर असतात म्हणजे जास्त वर्ष शिक्षा भोगलेले वगैरे ते कैदी असतात. ते कैदी तुम्हाला त्रास देत आहेत का, कोणी हॅरेसमेंट करतंय का, कोणी ताप देते, कोणी, तर अशी काही समस्या असतात. कोणाला काही तक्रार असेल, कोणाला काही घरच्या संदर्भात काय बोलायचं असेल, कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे ते दर 8 दिवसाला आपण तिथं आपलं म्हणणं मांडू शकतो. त्याच्यावरती मग ते अप्रुव्हल द्यायचे की नाही ते ठरवतात. आता तुम्ही म्हणसाल की दरवेळेला तोच काय सारखेच त्या कारागृहाचे व्हिडिओ बनवतो, असं काही नाही. पण बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स येतात की तुम्ही माहिती सांगा, अजून तुम्हाला जितकं माहिती आहे, म्हणजे असावी माहिती असावी की बाबा चला असे काही दिवस पण असतात, असं पण काय असतं कारागृहामध्ये. त्याच्यासाठी मी एक तुम्हाला माहिती देत असतो, म्हणजे वैयक्तिक माझी, म्हणजे मला जे अनुभव आलेत म्हणजे मीही तेच केलं. कारण जेव्हा दर गुरुवारी 8 दिवसाला जो राऊंड येतो, त्या राऊंडमध्ये मी साहेबांना तिथं विनंती केली होती अशी की मला माझ्या बायकोचं पूर्वीचं नाव आहे तिथं अजून आधार कार्डवरती, पहिल्या नावावरती, म्हणजे वडिलांचंच नाव होतं त्यावेळेला, तर त्या नावावरती आहे. त्या नावावरती मुलाखत द्यायला परवानगी मिळावी काय, म्हणजे आहे त्या नावावरती. पण ते, तर मग ते कसं असतं, आता राऊंड म्हणजे तुम्हाला सांगतो, पहिला मुद्दा सांगतो राऊंडचा विषय. राऊंड कसा असतो, राऊंडला तिथे राऊंडमध्ये कुठं तंबाखू वगैरे सापडते का, कुठं अंमली पदार्थ सापडतायत का, हे सगळं चेक करतात ते लोक. काय सगळ्यांना बाहेर बोलवतात, राऊंड झाल्यानंतर सगळं ते झडती घेतात, कपडे बिपडे सगळं 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 चेक करतात. सगळं खाण्यापिण्याचं जे काय असेल आतमध्ये ते सगळं चेक करतात तिथं. तुमच्या पिशवीत काय ठेवलंय, तुमच्यात कपड्यात बिपड्यात काय आहे का, तंबाखू गुटखा कुठं काय सापडते का वस्तू अशी, काही लोक कुठं डाऊट्स आहेत का तिथं, कुठं मोबाईल्स काय असं संशयित काय आहे का आतमध्ये, कोणी पुरावलाय का मोबाईल, कोणी आतमध्ये दिलाय का. कारण आतमध्ये तिथं जामर असतात सगळे, जरी कोणी द्यायचा प्रयत्न केला तरी तिथं हे होतं, जामर असतात तिथं आतमध्ये. काय सांगता येत नसतं, म्हणजे घडतात असे प्रकार बऱ्याच ठिकाणी. तर मग ते जामर असतात, ते जामरमध्ये सगळं कळतं लगेच. शिवाय आता सीसीटीव्ही कॅमेरे पण बसवलेत, पूर्वी कॅमेरे नव्हते. आणि मी त्यावेळेला होतं त्यावेळेला ते कॅमेरे बसवायचं काम चालू होतं 2022 मध्ये. तर सगळं आतमधले कपडे तिथं कसं असतं राऊंडमध्ये मित्रांनो, की सगळ्यांनी त्या बाराकीमध्ये उभं राहायचं, म्हणजे सगळ्यांनी बाराकीत सगळं कपडे बिपडे घालून तिथे हे करायचं. म्हणजे कपडे म्हणजे कसे असतात, आता 307 वाले मर्डरवाले जे असतात, मर्डरवाले हाफ मर्डरवाले, ते पुढं असतात. आणि ते प्रॉपर त्यांची ते कैद्यांचे कपडे आपण बघतो बघा टीव्ही मध्ये, ते कपडे असतात कशाचे, पांढरे कपडे, ते शिक्षा भोगलेले ते कपडे असतात तिथं. ते कपडे घालून त्यांना पुढं असं उभं राहावं लागतं 307 वाल्यांना, म्हणजे 302 सॉरी 302 307 मर्डर हाफ मर्डर, त्यांना असं पुढं घालायला उभं राहावं लागतं. त्यांच्या मागं आपण असतो, आपण म्हणजे वैयक्तिक मी, ते असं महाग थांबायचं म्हणजे तिथं राऊंडमध्ये. मग ते तर कसं असतं, क्रिटिकल गुन्हे असतात ना त्यांचे, ते गुन्हे मोठे. आपला गुन्हा म्हणजे छोटा किरकोळ होता, सावकारकी गुन्हा होता आपला, पण लिमिटमध्ये होता, त्याचे काय म्हणजे असं एवढंही नव्हता की. आणि किरकोळ 3-3.5 मला वाटतं 2.5 लाखाची केस होती, 2.5 लाखाची केस होती, 2 लाख काय असेल ते, 2.5 लाखाची ती सावकारकीची केस झाली होती आमच्याकडं. तर मग ते विषय सगळा जसे गुन्हे ज्यांचे डेंजर गुन्हे आहेत, कोणाचे 2 मर्डर आहेत, कोणाचे 4 मर्डर आहेत, कोणाचे 10 मर्डर आहेत, कोणावर 10 केसेस आहेत, कोणावर 25 केसेस आहेत, कोणावर 7 केसेस आहेत, असे त्या क्रम वाईज ते पुढे उभं राहतात. ते राशी राऊंडला बाराकीमध्ये दोन्हीच्या मधून, इकडून नेमेन तिकडून नेमेन मधून त्यांची ती एंट्री होती जेलर साहेबांची त्या बाराकीमध्ये. आणि मग ते प्रत्येकाचं तिथं हे असतं, मग ते चेक करतात बाबा कोणाला काही अडचण आहे का तिथं, किंवा कुठं काही सापडतंय का जेलमध्ये,
कारागृहात कुठं तर कायद्याने कुठं काय ठेवलंय का काय, तर ते ठेवलं त्याच्यामुळं बाबा काय सापडू नये, मग याच्यासाठी ते सगळं हे करतात. नंतर मग सगळं झाल्यावरती कपडे बिपडे घेऊन बाहेर बोलावतात. ते हातराय पांघरायचे आपल्याला कपडे दिलेले असतात, ते कपडे परत काय असेल पिशव्या बिशव्या ते सगळं झडती घेतात आतमध्ये. झडती घेऊन सगळं सगळं करून टाकतात, ते सगळं पिशव्या बिशव्या करतात सगळ्या काय. त्यानंतर मग बाहेर येतात. बाहेर आणल्यावर काय त्यांना सगळं बाहेर बोलवतात. मग बाहेर आल्यानंतर मग ते सगळं प्रत्येकाचं कंबल असतं, ते कंबल वगैरे सगळं चेक करतात, झाडाझडती घेतात कंबलची. कुणाकडे किती किती कंबल्स आहेत. लोक काय करतात, एकाकडे 5-5, 6-6 कंबल असतात. 4-4, 5-5, 6-6 कंबल आहे त्यामध्ये एकाकडे. आता तसं एका कैद्याला किंवा आरोपीला एकच कंबल पांघरायला हातरायला दिलं जातं. पण आता काही लोकांकडे तिथं सिनियर असल्यामुळे त्यांच्याकडे 5-5, 6-6 कंबल्स आहेत. 2-2, डबल डबल, टेबल टेबल हातरायला पांघरायला असं असतंय तिथं. ते सिनियर आहेत ना, ते त्यांची तिथं PhD झालेली असते, थांबून राहून दिवस काढून काढून. तर मग आपल्यालाही आपल्याकडे एकच होतं, एक कंबल आणि एक हे होतं. तर ते हे झालं पुढं काय म्हणतात त्याला, झाडाझडती घेतात आणि मग नंतर मग अर्ध्या तासाने मग ते क्रमवारी मोजून मग आतमध्ये पाठवलं जातं. म्हणजे असे एक ते राऊंड असतो या पद्धतीचा. अजून काही गोष्टी असतात त्यामध्ये थोडंसं, पण माझं सांगण्याचा उद्देश की राऊंडमध्ये काय काय असतं. राऊंड म्हणसाल तुम्ही तर राऊंडमध्ये हे असतं, हा विषय असतो आतमध्ये. आणि नंतर मग चेकिंग झाल्यानंतर बाहेर पाठवतात. मग तिकडे एक पलीकडे एक कक्ष असतो, त्या कक्षामध्ये कोणाच्या काही अडचणी असतील तर ते आपण तिथे येऊन त्या एक अर्ज लिहून द्यायचा कागदावरती, आणि त्या अर्ज लिहून तिथं हे करायचं, काय करायचं, द्यायचं त्यांच्यापाशी. मग ते क्रम वाईज प्रत्येकाला विचारतात कोण. आता एक कैदी तर असा होता की तो म्हणला, असे 4-5 कैदी होते, ते काय म्हणा त्यांच्या अडचणी काय होत्या, ते आम्हाला म्हणायचे कोल्हापूरच्या जेलमध्ये टाका, कोण म्हणायचे इकडे टाकायचं, म्हणजे त्यांना ते तिकडचे होते. म्हणजे असं काय होतं तिकडं, म्हणजे कोणाच्या अडचणी समस्या सांगतो तुम्हाला मी, कोण असं कोण तसं, अशा काही गोष्टी असायच्या तिथं. त्यानंतर कोण काय म्हणायचं, कोण म्हणायचं मला हे बराक नको, त्या बराकीत टाका, तिकडे आमची माणसं आहेत, त्या गावची माणसं आहेत, तिकडे मला माझी ओळखीची माणसं आहेत, असं तसं, म्हणजे ओळखी व्हायचं असं सांगायचे. त्यानंतर मग असे 4-5 जणांची होते. तर काही एका गुन्ह्यामध्ये 8-8, 10-10 जण, 25-25 जण, 50-50 जण, अशा काही गोष्टी असतात तिथे. म्हणजे क्रम वाईज त्याला नंबरकारी म्हणतात त्या गोष्टीत. ठीक आहे. आता मी जेवणाचं वगैरे तर तुम्हाला मी सांगितले, जेवण कशा पद्धतीचं मिळतं, काय होतं काय नाही, हे पाठीमागं बऱ्याच वेळा मी बऱ्याचदा बऱ्याच ब्लॉगमध्ये सांगितले. तरी पण लोक म्हणतात काय बोलतो हा, याच्याला कळत नाही. असू द्या, मला काय बोलते ते मला कळत नाही. तुम्ही जाऊन तिथं समजा जाऊन आले ना, मग तुम्हाला समजेल की तुम्ही काय बोलताय काय नाही. ते जो कोणी मला कमेंट्स करतो ते ठीक आहे, करा कमेंट्स करा, काही हरकत नाही, मला काही अडचण नाही, असू द्या. पण कारागृहात बद्दल माहिती, आता मी काही लय दिवस नाही असं म्हणसाल की तुम्ही लय दिवस राहिले, फक्त 4-8 दिवसच होतो, 15-20 दिवसच. त्यामध्येच थोडंसं वाईट अनुभव आले होते. प्रत्येकावर वेळ ही येते मंडळी, बरं का, वेळ ही प्रत्येकावर येते. तर लोक म्हणतात तू कशाला माहिती सांगतो, तुझंच नाव तो खराब करून घेतो. असं काय नाही, माहिती वगैरे काय म्हणजे खराब करायचा काही विषय नसतो, पण सांगतो मी, मला आवडतं ते सांगायला, जेणेकरून पुढं काहीतरी नवीन पिढी जी आहे असं हा व्हिडिओ बघून त्याच्या डोक्यात हा क्रिमिनलचा विषय येणार नाही, का, म्हणजे आपलं शांत राहील तो बिचारा, एखादा क्राईम घडण्यापासून राहील, वाचेल. असं काही गोष्टी असतात तिथं काय. तर त्या राऊंडमध्ये मग मी मुलाखतीला हे केलं होतं की आहे त्या नावावरती मला माझ्या पत्नीला परवानगी मिळावी, आहे त्या नावावरती, नवीन लग्न झालेलं आहे माझं, आहे त्या नावावर मुलाखत घ्यायला परवानगी मिळावी काय. म्हणजे मी अर्ज दिला होता त्यामध्ये की बाबा माझ्या बायकोचं, आमचं लग्न आता नवीनच झालं दोघांचं, आणि त्या माझ्या बायकोच्या आहे त्या नावावरती परवानगी मिळावी. माझं नाव तिच्यावर आधार कार्डवरती नव्हतं, बघा बरं का, माझं नाव आधार कार्डवरती नव्हतं, त्यामुळं मी हे केलं होतं. पण ते काही तिथं त्यांनी ती परवानगी नाकारली. म्हणले तुम्ही तुमचे किती, तुम्ही तिकडे 17 लग्न करचाल, तुझं काय भी करायचं, तुझं घेऊन देणं, आम्हाला काय करायचे, नाही होत म्हणले. मग ती परवानगी नाकारली त्यावेळेला. बरोबर आहे ना, 20-20, 25-25 दिवस आतमध्ये असल्यावरती मुलाखतच होत नाही, जामिनाचं काय झालंय काय नाही, काय कल्पनाच नाही ना, मग माणूस गडबडतो ना. मग प्रयत्न करतो काय ना काय करायचं, काय ना काय झटपट करायचं, म्हणजे अशी काही गोष्टी घडतात आतमध्ये. पण ते परवानगी नाकारल्यामुळे माणूस जास्त मी जास्त हे झालो, येडगत करायला लागलो
कारण काहीच कल्पना नाही ना काय चाललंय बाहेर, काय नाही. जामिनाचं काही प्रोसेस आहे का, कोणी काही दिलंय का, कोणी काही पैशाची मदत केली का, जामीन झालाय का, केलाय का, हे सगळं सारखं वारंवार चालू होतं माझं. म्हणजे पण ते झटायचं, पण परवानगी काही शेवटी भेटली नाही. आणि 25 दिवसामध्ये शेवटी माझी आणि तिची मुलाखत झाली नाही. शेवट 26व्या दिवशी मला डायरेक्टली माझं नाव आलं जामिनावर सुटणारे बंदी बालाजी घोडके, बालाजी बळीराम घोडके, असे 2-3 वेळा नाव पुकारले जातात. आणि त्यानंतर 25-26व्या दिवशी माझा जामीन झाला. अशी काही ते गोष्ट असते, असं काही ते राऊंडमध्ये घडतं. त्याच्यामुळे वाईट दिवस असतात आतमधले. हातापाया पडून तुम्हाला सांगतो मी की अशा क्रिमिनलच्या ह्याच्यामध्ये तुम्ही घुसू नका. आणि झटकीबळ श्रीमंत व्हायला जाचाल तर ते तुमच्या चांगलं येईल. काहीतरी 2 नंबर धंदे करून असं करचाल तर ते चुकीचं आहे. कारण मी 2 नंबर धंदे त्यावेळेला करायचो, त्याच्यामुळे मला हे भोगावं लागलं. आता मी 2 वर्ष झाले, मी शांत बसलोय. मी जसं जमल तसं मला चटणी भाकर खातोय, नवरा बायको आम्ही, आणि जगतोय. ठीक आहे. काय चुकलं असेल एखादा शब्द, पुन्हा एकदा सांगतो मंडळी, तुम्हाला काय कमेंट्स करायचे त्या करा, तो तुमचा अधिकार आहे. काय तुम्हाला घाण बोलायचे ते बोला, तुम्हाला काय वाटते ते वाटू द्या, मला त्याशी काही घेणं देणं नाही. पण मी फक्त वैयक्तिक माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करत असतो. आणि जसं लोकांची मागणी, आता बऱ्याच लोकांचे मला कमेंट्स येतात की तुम्ही सांगत चला, अनुभव तुमचा सांगत चला. सर्वप्रथम तुम्हाला परत एकदा मी सांगतो की माझ्यावरती सावकारकी गुन्हा झाला होता, फ्रॉड मनी लॉन्ड्रिंग, पैशाचा विषय होता तो. त्या पैशाच्या मॅटरमध्ये मी आतमध्ये गेलो होतो, पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे, चला भेटू नंतर. काही चुकलं असेल तर क्षमा असावी, माफी मागतो तुमचे हात जोडून. आणि मला तुम्ही मनापासून माफ करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला मी अगदी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून मी कसं तरी सावरतोय आत्ता. त्यातून तुम्ही मला सपोर्ट थोडासा करा. आणि प्लीज मला माफ करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. हे सगळं तुमच्यावर आहे. आता तुम्ही जर मला पुढं उचलून धरलं तर मी कुठेतरी या माध्यमातून थोडंसं 4 माणसांच्यात बसेल, उठेल, काहीतरी 2 रुपये कमवेल मी. कुठेतरी मला 4 लोक ओळखतील. पैसा नको आपल्याला. माझं जे नाव खराब झालं होतं ते मला फक्त पुढं कव्हर करायचंय. ठीक आहे, भेटू नंतर. चला, रामकृष्ण हरी.